वर्चस्व को लेकर चल रही गैंगवार में प्रतिद्वंदित अपराधी के भाई को अगवा कर कुएं में फेंककर हत्या कर दी गई। मोबिनपुरा में हुई इस वारदात का 2 माह बाद खुलासा हुआ है। मृतक मोहम्मद फरहान उर्फ अन्ना मोहम्मद नियाज नजा बेरियापुर है। तहसील पुलिस ने एक आरोपी लतीफ उर्फ हैदराबादी ताजुद्दीन शेख डोबी को गिरफ्तार किया है। वारदात का सूत्रधार मोहम्मद शाहिद उर्फ MPDA, मोहम्मद असलम, अब्दुल वसीम उर्फ वसी अब्दुल अजीज, रेहान उर्फ मोटू मुक्का, रियाज शेख, जुनैन असलम ओबी फरार है और पुलिस आगे की जांच कर रही है। मृत्यूचा 22/4/2024 रोजी दाखल झाला होता। विहिरीत डेड बॉडी मिळाली म्हणून त्याच्यात बरेच संशय व्यक्त करत होते, परंतु जे साक्षीदार पत्रिकेत साक्षीदार आहे किंवा मेडिकल रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये काही नव्हतं आणि काही दिवसांनी साक्षीदार पुढे आलेले। साक्षीदारांनी बयानांती आणि तहसील पोलीस ठाण्याचा एक अहवाल आलेला आहे की त्यांचाही एक पॅरलल चौकशी सुरू होतं। तहसीलची DB टीम, तहसीलचे अधिकारी आणि पाचपावलीचे DB टीम, पाचपावलीचे अधिकारी, तपासी अधिकारी त्यांच्या याच्यात निष्पन्न झाले की 302 झालेले आहे। त्याच्यात आम्ही साक्षीदारांच्या बयानानंतर चौकशी अहवालानंतर गुन्हा दाखल करून एक आरोपी अटक केलेला आहे। त्याच्यात ऑलरेडी एक आरोपी दुसऱ्या प्रकरणात जेलमध्ये आहे आणि 4 आरोपी आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। पैकी लवकरच त्या आरोपींचा शोध घेऊ, अटक करू। तपासी अधिकारी API सोमवंशी आहेत, त्यांना दिलेले आहे, ते पुढील तपास करीत आहे। नाही, सध्या ताब्यात असलेला अटक असलेल्या आरोपीवर गुन्हे नाही, परंतु इतर जे आरोपीवरती आहे, एक तर MPDA रिलीज आहे, जेल रिलीज आहे, तर त्याच्यावर गुन्हे आहेत, ऑलरेडी तो जेलमध्ये आहे आणि या गुन्ह्यात पण आपण त्यांना विचारपूससाठी प्रोडक्शन वॉरंटवर घेऊ, तपास करू आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे।